दरविशी नगरमध्ये आलेलो आहे. सगळ्या महाराष्ट्र सरकारने मुस्लिमाला आरक्षण दिले होतं आणि ते आरक्षण रद्द करण्यात आले. आरक्षण रद्द करत असताना सरकारचं म्हणणं हे आलं की आम्ही मुस्लिम समाजाला ओबीसी कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे, भटक्या जमातीमध्ये टाकलेलं आहे. तर या भटके जमातीमध्ये ज्या आरक्षणाच्या भटक्या जमातीमध्ये असलेले दरविशी समाज आहे यांच्याविषयी आपण बोलतोय. आपण दरविशी वस्तीवर आलेलो आहे आणि आपण हे पाहत आहे की ह्या दरविशी लोकांना काय आरक्षणामध्ये असताना यांना साधं सर्टिफिकेट मिळालं आहे. त्यामुळं त्यांची मुलं ही शिक्षणापासून वंचित राहिलेली आहे. उच्च शिक्षणाकडे जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही आहे. आपण जर बघितलं की आपण इकडे बघत असतो ही जनावरं वगैरे हा यांचा धंदा आहे. यापूर्वी दरवेशी समाजाचा जो धंदा होता तो अस्वल पाळण्याचा होता. अस्वलाचा खेळ करून तर आपला उदरनिर्वाह करत होते. परंतु शासनाने वन्यजीव कायदा संरक्षण कायदा आणल्यानंतर ही सगळी जी अस्वल आहे ती शासनाने आपल्याकडे जमा करून घेतली आणि त्यांची लायसन्ससुद्धा जमा करून घेतलेली. प्रश्न असा निर्माण होतो कोणाच्याही पोटावर हे करत असताना शासनाने पुनर्वसन त्यांचं करणं गरजेचं होतं. परंतु शासनाने मुस्लिम दरविशी समाजाकडे पूर्णपणे डोळे झाक करण्यात आलेली आहे. आपण आता बघूया मुस्लिम समाजाचे दरविशी लोकांची काही इथं ज्येष्ठ आणि तरुण मंडळी आहे यांच्याशी चर्चा करूया. तर आपण आपल्याकडे आपला अस्वलाचा जो खेळ होता कधीपासून बंद झालेला आहे? ते 72 बंद पासून खेळ बंद पडल्यानंतर आपल्याकडची अस्वल आपण काय केली? त्यांनी घेतले धरुणशेने कोणाला तिथं आणि राणीबाग मध्ये. त्याच्यानंतर मग आपण कसं उदरनिर्वाह करतो? आपण आपल्या आता काय धंदा पाणी मजूरी करके खाते क्या खाते, कसं बोलेंगे लोग? मजूरी करून खातो. मजूरी करके खाते. आणि आज प्रश्न असा निर्माण झालेला आहे की अस्वल बंद झाल्यानंतर सरकारने तुमच्याकडे कोणत्याही तुम्ही भटक्या जमातीत मोडतात असं तुम्ही ऐकलेलं आहे, बरोबर आहे ना? तुम्हाला आतापर्यंत सरकारने दाखले वगैरे दिले? काहीच नाही दिले. स्कीम काय नाही दिली आम्हाला. का देत नाही? काय नाही दिली आम्हाला. तुम्ही सातत्याने मागणी केलेली आहे. नाही आता प्रश्न असा आहे की ज्येष्ठ माणसं असे म्हणतात की शासनाने आमच्याकडे काही लक्ष दिलं ना, काही दिलं नाही. आता आपण येऊया तरुण यांच्याकडे. तर आपण आपली व्यथा थोडक्यात सांगा. दरवेशी समाज का बोलू? आम्ही दरवेशी समाजचे भटकी जमातीचे जो धंदा होता पूर्वीचा बंद केलेला आहे. जो धंदा होता ते पूर्वीचा बंद केलेला आहे. आम्हाला काही मागणी भेटलेली नाही. आमच्याकडे काही डोळे उघडून पाहत नाही सरकार. अस्वल होते त्यावेळेस 10-15 वर्ष झाले ते बंद होऊन. आम्ही आता गुरांचा व्यवहार करून खातो त्याच्यात बी आम्हाला नफ्यात काही मागणी आमची काही अडचण काही सॉल्व करीत नाही सरकार. आम्ही व्याजाने पैसे आणतो, काही एखादा चित्र मला काही सरकार काही भरून देत नाही आणि वरून ते बी बंदी आलेली सरकारकडून. आपण बघितलेलं आहे की दरविशी समाजाचे व्यथा आज बघितलं की त्यांनी जनावरांचा धंदा सुरू केलेला आहे आणि जनावरांसाठी भांडवल लागत असताना हा समाज काय करतो की कर्जावर पैसे घेतो. आणि कधी कधी असं होतं की कर्जावर पैसे घेतल्यानंतर जंगलामध्ये राहत असताना एखाद्या वेळेस सर्पदंश वगैरे होऊन जनावर मरतं. त्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि याच्यामुळं आर्थिक नुकसान होतं. कोणत्याही प्रकारची भरपाई मिळत नाही. परंतु कर्ज हे डोक्यावरच राहतं. यामुळे यांची आर्थिक स्तर जो आहे तो उचलत नाही. आपण पुढे यांच्या वस्तीकडे येऊया. आपण या वस्तीकडे येत असताना बघितलं की डॉक्टर कलाम म्हणले की भारत हा देश आता 20व्या शतकाकडे जात असताना महासत्ताक बनेल. महासत्ताक बनत असताना आपण बघितलेलं आहे की महासत्ताक कधी बनेल? महासत्ताक बनण्यासाठी त्या मुलांना व्यवस्थित शिक्षण पाहिजे. आज हे छोटी आपण मुलं पाहतोय शिक्षणापासून वंचित आहे. आपण दुसरी गोष्ट बघितली की शिक्षण नसल्यामुळं रोजगार नाही. रोजगार नसल्यामुळं म्हणजे आपण घर बघत आहोत. या झोपड्याकडे जर बघितलं की या झोपड्यामध्ये साधा बल्ब नाहीये, दिव्याची सोय नाहीये. राखेलचा दिवा आज जरी यांच्या झोपड्यामध्ये जळत असेल तर आपण कसे महासत्ताक बनणार हा प्रश्न आमच्या पुढे उभा राहतोय. म्हणून आरक्षणाची गरज घेतली असता सरकारने सगळ्यांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे. दरविशी समाजाचा ज्या प्रश्न निर्माण होतो सातत्याने आम्ही प्रांत अधिकाऱ्याकडे पाठपुरावा केलेला आहे. प्रांत अधिकाऱ्यांना सांगितलं आणि प्रांत अधिकाऱ्यांना कधी वेळच मिळत नाही या वस्तीवर येण्यासाठी. त्याच्याकरता आम्ही मोर्चे आंदोलन सर्व पद्धतीच्या दरविशी समाजाने केलं. परंतु त्यांना कोणत्याही पद्धतीची शासनाला वेळच मिळत नाही. का मिळत नाही? आपण बघितलं की पारधांसाठी कॅम्प होतात, धनगरांसाठी काम होतात. परंतु दरविशी समाजासाठी मदारी समाजासाठी आतापर्यंत कॅम्प घेण्यात आले नाही. कधी जर प्रांत अधिकाऱ्याकडे गेलं तर ते म्हणतात आमच्याकडे आता सध्या निधी उपलब्ध नाही. हा निव्वळ मुस्लिम दरविशीच्या बाबतीत भेदभाव का? याच्याकरता आपण विचार करण्याची गरज आहे. आज आपण इकडे बघावे
ही माणसं जनावर राहण्याला लोकांचा गोठा व्यवस्थित असतो, पण जिथे जिवंत राहणारी माणसं आहे, जिवंत राहणारी माणसं कशी यातना भोगता येते हे आपण बघितलं, पाहणं गरजेचं आहे. चल देऊ. अरे आओ ना का इनको क्या हो गई ऐसा फिर बैठ आज आपण आरोग्याच्या सुविधा जर बघितलेल्या आहे की आज नरक यातना भोगतात, समोर बघितलेलं आहे की आरोग्य कसं राखणार. एकीकडे आपण जर बघितलं याच्यामुळे आरोग्य, छोट्या छोट्या मुलांचं आरोग्य खराब होतं आणि आरोग्य खराबमुळे आर्थिक भुर्दंड सुद्धा, कारण आज शिक्षण जेवढं महाग आहे तेवढं आरोग्य सुद्धा महाग होऊन बसलेलं आहे. या सरकार कधी डोळे उघडणार का? सरकार कधी दरवेशींच्या झोपड्यामध्ये पालामध्ये झाकून पाहणार का? ही सर्व काळाची गरज आहे. आपण बघूया आणखी काही लोकांच्या याचे मुलाखत आहे. आपण काही लोकांच्या आता मुलाखती घेऊ. धंधा बंद होके 15-20 साल होगा, हम नागरिक से मराठी बोलने का नहीं जैसे पूछेंगे वैसे बोल. मला एक सांगा, तुम्ही दरवेशी समाजाचे किती वर्षापासून इथं राहतात? कसं राहतात? असं झोपड्यातच राहतो. झोपड्यात राहतात, बरोबर आहे. तुम्हाला कधी जातीचा दाखला मिळाला नाही. रेशन कार्ड मिळतंय का मिळत नाही हा एक प्रश्न निर्माण झाला. याच्यासाठी तुम्ही वारंवार सरकारशी भांडला, पण तुमच्याकडे सरकारने लक्ष दिलं नाही. याला जबाबदार कोण? सरकार. तर या लोकांचे आपण बघितलं की या लोकांचा आपण प्रश्न विचारले आणि त्यांनी सांगितले की सरकारने सहसा दुर्लक्ष केलं. या दरवेशी समाजाकडे जर बघितलं की सरकार जर दुर्लक्ष करत असेल तर प्रश्न आमच्या पुढे आम्ही जागणार का? ते आम्हाला असं वाटतं की सर्व लोकांनी जागं व्हावं आणि मुस्लिम हक्क परिषदेने जे आवाज उठवलेला आहे मुस्लिम आरक्षणासाठी त्याच्यामध्ये सामील व्हावं. कारण मुसलमानाला जर या देशामध्ये स्वातंत्र्य 67 वर्षानंतर जर न्याय मिळणार नसणार तर प्रश्न निर्माण होतो की आपले या देशाचे प्रथम पंतप्रधान पंडित नेहरू यांनी सांगितलं होतं, ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तान फाळणी झाली त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की या देशामध्ये मुसलमानाला बरोबरीचा स्थान देऊ आणि विकासामध्ये आपण बरोबरीचं जर आज जर आपण इकडे बघितल्यानंतर असं वाटतंय का? त्यामुळं आम्हाला सरकारला अपील करायचं आहे. सरकारला आम्ही अपील डॉक्टर बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि घटनामध्ये सांगितलेलं आहे की या देशाच्या नागरिकांना सर्व प्रकारचे विकासामध्ये समावेश घेतला जाईल. असं असताना या दरवेशी समाजाच्या झोपडीत अंधार का हा प्रश्न आमच्या पुढे उभा राहतोय. जब्बार तुम्ही इंटरव्ह्यू दे. चल हा तू बोलतो तरी बात मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की हा समाज मुस्लिम दरवेशी या नावाने या जातीने संबोधला जातो. इथलच्या प्रत्येक नागरिक शनी शिंगणापूर येथील प्रत्येक नागरिक हा आम्हाला या जातीने ओळखतो. परंतु आम्ही तहसीलमध्ये किंवा प्रांताधिकारी गेल्यानंतर आम्हाला ना जाती दाखले भेटतात ना कोणते दाखले भेटतात. ते म्हणतात की तुम्ही वाडवडिलांचे 1960 पासून पुरावे आणा, परंतु आमचा समाज हा पूर्वी अस्वल किंवा वाघ घेऊन दारोदारी फिरून भटकंती करून उदरनिर्वाह करीत होता. परंतु आता त्यांच्याकडे ना ते पूर्णतः निरीक्षण असल्यामुळे त्यांच्याकडे ना जातीचे दाखले ना जन्माचे दाखले, त्यामुळे आता आम्हाला ह्या अडचणी येऊ लागल्या आहे. परंतु इतर समाजातले कोणतीही व्यक्ती आम्हाला मुस्लिम दरवेशी या नावाने ओळखतात. त्याद्वारे आम्ही त्यांना ते निवेदन देऊन आम्हाला जातीचे दाखले द्या हे आम्ही मागणी केली, परंतु त्यांनी ते आम्हाला दिलेले नाही, लक्ष देत नाही. त्यामुळे आम्हाला जवळजवळ हे जे आरक्षण आहे ते आरक्षण आम्हाला देण्यात यावे ही विनंती आम्ही मुस्लिम दरवेशी या समाजाकडून करतो. मराठी बोले जो भी धंधा आपला बंद होगा. बोल मराठी बहुत मुंह करता बोल. आरक्षण के बारे में तुम्हारे हालत जो है दिख रही है क्या? पीलीची बोल वडीलशी बोल. जानवर मर जाते ये हो जाता सब आता बोलो अभी. आमचे पहिले आई वडील अस्वलाचा धंदा करीत होते. आम्ही गावगाव भिक्षा मागत होतो. आमचे आई वडील त्यावेळेस आमचे पालांचे घर होते, म्हणजे असे कापडाचे घर सफर होते. आणि नंतर अस्वल हे सरकारी जमा झाले, त्याचे पैसे पण आम्हाला भेटले नाही, काही व्यवस्था भेटला नाही. पूर्ण आमचा व्यवसाय धंदा बंद झाला. आमची ते जनावर 50-60 हजार रुपयाची खरेदी होती त्यावेळेसची. आता आम्हाला सरकारने काही 1 रुपया पण दिला नाही त्याच्यातला.
आमचे जनावर त्यांनी जमा करून घेतल्यावर तिथं मेले ते जनावर अस्वल. त्यावेळेस बोलताना म्हणले की आम्ही तुमचं पुनर्वसन करू. त्यावेळेस सरकारने सांगितलं का आम्ही तुम्हाला रिक्षासाठी पैसे देऊ, तुमचं पुनर्वसन करू, तुम्हाला घर बांधून देऊ किंवा तुम्हाला जमिनी घेऊन देऊ बा थोड्याफार, पण काहीच भेटलेलं नाही आम्हाला. म्हणून सरकारने आमच्यासाठी एवढं मुस्लिम धर्मासाठी काहीतरी द्यावं ही आमची एवढीच विनंती आहे.